मुलींची कार ड्रायव्हिंग, पोरांची कार ड्रायव्हिंग. आम्ही मुली कार चालवताना स्टेअरिंगला एकदम चिटकून बसतो. आमचे दोन्ही हात स्टेअरिंग वरती असतात. आमचं लक्ष पूर्ण समोरच असतं. रताळी. आमच्या पोरांचा फक्त एकच हात स्टिअरिंग वर असतो आणि एक हात गिअर वर असतो. आम्ही एकदम घरी सोप्यावर बसले का गाडी चालवाय बसतो. एक हात असा मस्तपैकी स्टिअरिंग वर दाबत मस्तपैकी, एक हात असा गिअर वरती असतो आमचा. चिल मध्ये एकदम निवांत मध्ये आम्ही गाडी चालवतो. स्टिअरिंग आम्ही नुसती बोटाने गार फिरवतो. दोन्ही हाताची काय गरज होय त्याला? काय ती काय पळून चालली होय स्टिअरिंग पुढे? एक हाताने दाराची निवांत स्टाईल मध्ये फिरवायची स्टिअरिंग, त्याला काय एवढे? आम्ही मुली गाडी चालवताना जर अचानक कोण समोर आलं तर आम्ही डायरेक्ट गाडी थांबवतो, 2-3 हॉर्न वाजवतो. ते पुढे गेल्यानंतर मग आम्ही सरळ पुढे जातो. मॅटर. आम्ही पोरं गाडी चालवत असताना जर का मध्ये कोण आडवं आलं, संपलाच म्हणून समजायच. आम्ही डायरेक्ट खाली उतरतो गाडीच्या आणि फनाफन वाजवतो डायरेक्ट 2-4. मग ते सॉरी म्हणलं तर ठीक, मग त्याला सोडून देतो आम्ही. नाही ते कवर बदकत बसतो. आणि जरी आम्ही नाही हाणलं ना तरी आमच्या गाडीत पोरं असतात, निवळ मेंटल असतात. त्याचा तर हातपाय सळसळ करत असतात. कधी कोण माराय गावतंय त्यांना. आणि राहिला विषय हॉर्न वाजवायचा, तर आम्ही पोरं 1-2 हॉर्ननी ऐकतच नाही. आम्ही हॉर्न दाबूनच धरतो डायरेक्ट. जवळ पुढचा सरकत नाही तेव्हा आम्ही हॉर्न दाबूनच धरतो. आम्ही मुली कार चालवताना कंपनीवाल्यांनी जी साऊंड सिस्टीम दिली ना त्याच्यामध्ये आम्ही रोमॅन्टिक सॉंग्स ऐकतो. रताळी. आमचं त्या साऊंड सिस्टीमनी बागतच नाही. आम्ही डायरेक्ट डीजेची ट्यूबच टाकतो गाडीत. फुल साऊंड सिस्टीम एकदम. लग्नातला डीजे ऐकलेत का तू? तसली सिस्टीम असते आमच्या गाडीत डायरेक्ट. फुल धुप्पुक जवळ वाजत नाही ना तर आम्हाला असं वाटतच नाही, फिलिंगच येत नाही आम्ही गाडीत बसलोय म्हणून. नवीन गाडी घेतली किंवा सेकंड जरी घेतली ना आम्ही, तरी त्याच्यात लगेच टूप कोंबतो आम्ही, लगेच धप्पक चालू लगेच. असं असतं आमची गाडी. आम्ही मुली आमच्या कारवरती पप्पाच प्रिन्सेस, मदर्स क्वीन, गर्ल्स रायडर, ऍटिट्यूड गर्ल अशी नावं टाकतो. अन्नाची पुण्यई. आमच्या पोरांच्या गाडीवरती नावं काय असतात? अन्नाची पुण्यई, आजीचा आशीर्वाद, आई वडिलांचा आशीर्वाद, नाना मामा, घरातल्या बारक्या लेकरांची नावं, असली नावं असतात आमच्या पोरांच्या गाडीवरती डायरेक्ट. खाऊन एकदम. आम्ही मुलींनी जर कुठं गाडी ठोकली तर आमच्या घरचे आम्हाला सांभाळून घेतात आणि म्हणतात की बेटा जाऊ दे, इट्स ओके म्हणून सोडून देतात. कुत्र्या ग थांबत्यात. आमच्या घरच्याला जर कळलं ना गाडी धडकली आमच्याकडून कुठं किंवा स्क्रॅच बीट पडलाय, कान ठात्यात डायरेक्ट आम्हाला धरून. जेवाय बिवाय देतच नाही आम्हाला आमची घरची. आमच्या फादरला ना गाडीला जीव असतो बाबा. गाडीला जर काय झालं ना पोरग मेलच म्हणून समजायचं डायरेक्ट. नुसतं रेटवणार मग पोरग. आणि एकदा का गाडी धडकली ना मग काय आमचा बाप आम्हाला गाडीला हातच लावून देत नाही. घरचे मग ते 2 व्हीलरवरच पिटायचं आम्हाला काय आणायचं सामान बिमान. असले आमची घरची डेंजर असते. आणि त्यामुळे ना पोरीनं एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ड्रायव्हिंगच्या बाबतीत आहे ना पोरांचा आहे ना तुम्ही नादच नाही करायचा. विषय